भागाकार कसा करायचा ते शिकूया आपण. इथे 812 भागिले 3 करायचा आहे, त्यामुळे मी 812 भागाकाराच्या चिन्हात लिहिलेलं आहे आणि 3 नी भागायचंय, त्याच्यामुळे 3 ही संख्या या चिन्हाच्या बाहेर लिहिलेली आहे. भागाकार नेहमी इकडून इकडे करत जायचा आणि नेहमी एक एक संख्येचा आपण भागाकार करत जायचा. प्रत्येक एक संख्या घेतली की वरी काही ना काही भाग देत जायचं. तर आपण सुरू करूया. आता पहिली संख्या 8 आहे. ठीक आहे. तर आता भागाकार करताना अजून एक आवश्यक गोष्ट आपल्याला पाठ पाहिजे. किमान आपल्याला 9 पर्यंत पाठ पाहिजे आहे. ठीक आहे. आता आपण काय करायचं, 3 चा पाढा 8 किंवा 8 पेक्षा लहान येईपर्यंत मोजायचा आहे. इथे मी लिहिलेला आहे 3 चा पाढा. आता इथे मला 3 दोन्ही 6 येईल. ठीक आहे. 9 ही संख्या 8 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे 3 दोन्ही 6 चा भाग बसेल. मग आता 3 दोन्ही हे 2 वरी भागाकाराच्या इथे लिहायचं आणि या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6. 8 वजा 6 केल्यानंतर 2. आता परत एक एक संख्येचा भागाकार करत जायचा. आता एक ही संख्या मी खाली घेते. ठीक आहे. मग आता दोन्ही मिळून संख्या वाचायची. आता किती आहे ही संख्या दोन्ही मिळून 21. आता परत 3 च्या वाड्यामध्ये 21 किंवा 21 पेक्षा लहान संख्या आहे का ते शोधायचं. शोधूया आपण. 3 7 21 येईल, तर हा 7 वरी भागाकाराच्या ठिकाणी लिहायचा 3 7. ठीक आहे. हे 7 भागाकाराच्या ठिकाणी 3 7 21. आता हे 7 7 3 7 21 21 म्हणून वजा केलं. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार 0 0. आता वरी फक्त एकच संख्या राहिली, ती आपण खाली घेऊया 2. ठीक आहे. आता 2 ही संख्या 3 पेक्षा लहान आहे. आता इथेच भागाकार संपला का, तर नाही. इथे काय करायचं, आता मी काय सांगितलं मग, प्रत्येक संख्येबद्दल वरी काही ना काही भाग द्यायचा. दोन्ही संख्या जरी 3 पेक्षा लहान असेल तरी पण 2 या संख्येबद्दल वरी शून्याचा भाग द्यायचा. ठीक आहे. आणि 3 गुणिले 0 करायचं. 3 गुणिले 0 किती आहे, 0. ठीक आहे. 2. बाकी किती उरेल, 2. आता तुम्ही म्हणाल मग अशी पण बाकी 2च उरली होती ना, त्याला काय म्हणायचं, बाकी. पण भागाकार बघा, मग अशी भागाकार 27 आला होता. आता किती आहे बघा, 270. 27 आणि 270 मध्ये खूप असा फरक आहे. मग आता आपला भागाकार चुकला हे आपण कसं ओळखायचं, तर त्यासाठी पण एक सूत्र आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे 270 जे आलेलं आहे ते आहे भागाकार. ठीक आहे. हा आहे भागाकार. ठीक आहे. आता ते सूत्र आहे भाज्य. आता भाज्य कोण, तर हा 812 आहे तो भाज्य. ठीक आहे. आणि 3 आहे तो भाजक आहे. ठीक आहे. तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असं ते सूत्र आहे. ठीक आहे. मग आता आपण लिहूया जागेवर. भाजक किती आहे, 3 आहे. भागाकार किती होता, 270 भागाकार आलेला आहे. आणि बाकी किती आलेली आहे, बाकी 2 आलेली आहे. अधिक 2 करू. ठीक आहे. आता 27 त्रिक 81 आणि हे 0 वर देऊया, अधिक 2 बरोबर आपला 812 आलेला आहे. ठीक आहे. आता खूप जणांची जर मग अशी 27 भागाकार ठेवला असता तर किती आलं असतं, मग या सूत्रात टाकलं असतं तर 27 त्रिक 51 अधिक 2 केलं असतं 53. त्यासाठी या सूत्रात टाकून आपण खात्री करायचं. ठीक आहे. जर एक एक संख्येचा भागाकार करत गेला तर आपला भागाकार कधीच चुकणार नाही. ठीक आहे. 707 भागिले 7 करायचं आहे. आता इथे पहिली संख्या 7 आहे. 7च्या पाढ्यामध्ये 7 1 7. 7 0 उरलं. आता परत मी काय घेतलं, 0 घेतलं खाली. आता इथं खूप जणांची अशी चूक होते. इथे बघा 7 1 7 केले इथपर्यंत बरोबर येतं, पण 0 खाली घेतली. 7च्या पाढ्यामध्ये 0 नाहीये. चला पटकन पुढची संख्या घेऊया 7. 7 1 7. त्यांचा भागाकार किती येतो, 11. ठीक आहे. मग 11 भागाकार आला, बाकी 0 आणि संपला भागाकार. तर मी काय सांगितलं होतं मग की प्रत्येक संख्येबद्दल वरी काही ना काही भाग द्यायचा. 0 जरी खाली घेतलं तरी पण या शून्याबद्दल वरी भाग शून्याचा द्यायचा आणि मगच पुढे जायचं. तर 7 गुणिले 0 0 ही स्टेप करा.
शून्य वजा शून्य करा किंवा न करा, पण ह्या शून्याच्या बदल्यात वरील शून्य भाग दिलाच गेला पाहिजे. ठीक आहे. आता पुढची संख्या घेऊया 7. आता परत 7 1 7. मग आता बघा मगाशी किती भागाकार आला होता आपला 111 आणि आता आता किती आलेला आहे 101. ठीक आहे. बाकी दोन्ही ठिकाणी शून्यच आलेली आहे. मग आता हा भागाकार आपला बरोबर आहे की नाही आपण भागाकारच्या सूत्रामध्ये टाकून चेक करूया. ठीक आहे. आता भाजक किती आहे 7 आहे, त्याला आपण भाजक म्हणतो. आणि भागाकार किती आहे हा भागाकार किती आला 101. बाकी शून्य. 7 1 7 7 1 7 7 बरोबर भाज्य आपला भागाकार बरोबर आहे. आता मगाशी जर आपण चेक केलं तर काय येईल बघा. भाजक 7च होता, भागाकार 11 होता, बाकी शून्य होते. 11 7 77. 77 एवढं आपलं भाज्य आहे का? आपलं भाज्य किती आहे 707 आहे. म्हणजेच आपला इथे भागाकार चुकला आहे. या सूत्रात टाकून पण चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल तुमचा भागाकार चुकलेला आहे. ठीक आहे. तर आहे 345 भागिले 6. ठीक आहे. तर आता इथे बघा पहिली संख्या 3 आहे. 3 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे. मग अशी काय सांगितलं प्रत्येक संख्येबद्दल वरी काही ना काही भाग द्यायचा. आपण ह्या 3 बद्दल वरी शून्याचा भाग देऊया. 6 गुणिले 0 0 3 आणि पुढची संख्या खाली घेतली 34. ठीक आहे. असं करा, हे पण बरोबर आहे. किंवा फक्त पहिल्या संख्येच्या बाबतीत तुम्ही पटकन पहिली संख्या ह्या भाजकापेक्षा लहान असेल, ठीक आहे, तर पहिल्या दोन संख्या घ्या. पहिल्या दोन संख्या किती? ठीक आहे. पहिल्या दोन संख्या किती आहेत 34. तर 6च्या पाड्यामध्ये 34 किंवा 34 पेक्षा लहान संख्या शोधायची. असं करा. तुम्हाला दोन्ही पैकी कोणतेही ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला जे सोपं वाटतं ते. असं करा किंवा असं करा. पण आदली मधली जर मधली संख्या आली तर त्याबद्दल वरी शून्याचा भाग द्यायचाच. त्या संख्येबद्दल जर तुम्ही वरी शून्याचा भाग नाही दिला तर तुमचं भागाकार चुकतो. ठीक आहे. हा इथं फक्त शून्य एकदम सुरुवातीला येतो, त्याच्यामुळं हा शून्याचा भागाकार दिला काय नाही दिला काय त्यांना काही फरक पडत नाही. ठीक आहे. फक्त हे तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगितलं. आता 6च्या पाड्यामध्ये 6 6 36 येतं, पण आपल्याकडे 34 आहे म्हणून 6 पैकी 30 घेऊया आपण. हे 5 वरी भागाकारच्या ठिकाणी 6 पैकी 30. दोघांचा गुणाकार इथे 4 आला, खाली 5 घेतले. आता परत 6च्या पाड्यामध्ये 45 किंवा 45 पेक्षा लहान संख्या आहे का? तर 6 7 42. 7 इथं वरी येईल भागाकारची. 6 7 42. बाकी किती उरली 3. तर आता भागाकार किती आला? भागाकार 57 आलेला आहे. हा आणि बाकी 3 आलेली आहे. ठीक आहे. तर आपण पडताळ करून बघूया आपलं उत्तर बरोबर आहे. भागाकाराच्या सूत्रामध्ये टाकून भागाकार 57 भाजक 6 अधिक बाकी 3. 7 चौकून 42 4 6 पंच 30 34 अधिक 3 345. ठीक आहे. 345 आपला भाज्य आहे. ठीक आहे. 400 भागिले 5 करायचा आहे. आता परत 4 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे म्हणून मी पहिल्या दोन संख्या घेते. ठीक आहे. पहिल्या दोन संख्या म्हणजे आता 5च्या पाड्यामध्ये 40 किंवा 40 पेक्षा लहान संख्या आहे का? तर 5 8 40. ठीक आहे. 5 8 40. 8चा भाग बसेल. दोघांचा गुणाकार इथे 0 0. आता इथेच भागाकार संपला का? नाही. हे वरचं शून्य खाली घ्यायचं. ठीक आहे. या शून्याच्या बदल्यात वरी भागाकार द्यायचा म्हणजे द्यायचं. वजा शून्य करायचं नाही तर नाही, पण हे ही स्टेप केली ना इथं वरी पण आपल्याला शून्याचं लक्षात राहतं म्हणून ही स्टेप करायची. ठीक आहे. ही शून्य आपली काय आली बाकी आली आणि 80 भागाकार आला. ठीक आहे. 900 भागिले 9 करायचं आहे. आता इथे बघा पहिली संख्या 9 आहे. ठीक आहे. 9 1 9 येईल. ठीक आहे. शून्य. आता परत वरचा शून्य खाली घेतला तर इथे भागाकार द्यायचं. त्या शून्याबद्दल पण वरी भाग देत राहायचं. हा पहिल्या शून्याबद्दल वरी शून्याचा भाग. 0 वजा 0 0. आता हा दुसऱ्या शून्याबद्दल वरी शून्याचा भाग. ठीक आहे. हे 0 वजा 0 तुम्हाला वरी शून्याचा भाग देण्यासाठी करा किंवा तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता. ठीक आहे. 9 1 9 0. आता हा शून्य खाली घेतला की वरी पण शून्य द्यायचं. आता परत हा शून्य खाली घेतला की वरी पण शून्य द्यायचं. ठीक आहे. असं जर तुम्हाला 0 वजा 0 करायचं असेल तर
हे पण तुमचं बरोबर आहे. पण भागाकारामध्ये वरील शून्य दिल्याच गेलं पाहिजे. खाली आपण शून्य घेतलं की वरील शून्य द्यायचं. ठीक आहे. तर आपला भागाकार 100 आलेला आहे आणि बाकी शून्य आलेले आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4 अंकी संख्येला 2 अंकी किंवा 1 अंकी संख्येने कसं भागायचं ते पाहणार आहोत.